माळावर भिकारी आल्याचं समजताच नाथा पाटील माळावर आला. त्यानं सर्वांची विचारपूस केली. यंकूला धीर दिला. बाळ्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, तुझ्या पोरीला माझा जावाई नादावला होता. तिला वाढा बांधून देणार होता. पण तू खरा माणूस. तू दौलतीला भाळला नाहीस. कधीतरी गल्ल्या माळावर येत होता. पाऱ्याच्या पायाकडे पाहत होता. हसत होता. पाऱ्याची पोरगी गल्ल्याला पाहून मुरके मारित होती. जुन्या ओळखीला नवा मुगारा यावा असं तिला वाटत होतं. पण गल्ल्या तिच्याकडे लक्षच देत नव्हता. गल्ल्या नि बल्ल्या 7-7 वर्षाची कैद भोगून आता उघड्या माथ्यानं गावात नांदत होते. त्यांच्या जुन्या खुडी कायम होत्या. पाऱ्याला पाहताच त्यांना जुनी आठवण होते. त्या रात्री या माणसानं आपणाला बोलावून पाटलाच्या जाळ्यात लोटलं, दगा दिला. आपल्या लोकांनी त्याचा पाय तोडला. अशा माणसाला अशी शिक्षा हवी असं म्हणत ते पाऱ्याच्या पायाकडे पाहून हसत. चैत्र संपला. 2 दिवसावर काळगावची जत्रा आली. गावात आरास झाली. जागोजाग कमानी उभारल्या गेल्या. बोळांच्या डोकीवर तोरणं भिरभिरू लागले. दूरदूरहून दुकानं गावात आली. पिढ्यांच्या पराती मांडल्या गेल्या. मेव्यांचे भूत उभे राहिले. गावातील वातावरण आनंदानं भरलं. सासरी गेलेल्या लेकी माहेरी आल्या. नवीन धडूत घालून दागिने घालून वावरू लागल्या. बाळ्या डोंबाऱ्याचा तमाशा जत्रेत नक्की झाला होता. स्वतः नाथा पाटलाने येऊन बाळ्याची पाठ थोपटली. म्हणाला, बाळ्या, मर्दा झालं पाहिजे. तुझ्या गुल्लीचा तमाशा बघून लोकांनी तिरमिरी चाली पाहिजे. पाटलाच्या बोलानं बाळ्याला जोर चढला. गुल्ली जत्रा कशी गुंग करायची याचा विचार करीत होती. जत्रेच्या आदल्या दिवशी यंकू निसक्या काशेगावला गेले. त्यांनी लग्नाचा बाजार केला. कपड्याचा बस्ता बांधला. दुर्गाच्या लग्नाला येणाऱ्या खर्चाचा विचार झाला आणि वैशाखातील पहिल्या सोमवारी येणारी तीथ धरली गेली. नवी धडूत ते दागिने ते पाहून दुर्गाचा आनंद दुणावला. ती वैशाख महिन्यात आपल्या लग्नाची तीथ घेऊन येणाऱ्या सोमवाराची आतुर होऊन वाट पाहू लागली. मनातल्या मनात दिवस मोजून हैराण झाली. यमूच्या धावपळीला तर सीमाच नव्हती. तो दोन्ही घरचं पाणी भरीत होता. जळण आणीत होता. आता वैशाख येईल. तो सोमवार येईल. आपलं लग्न होईल. मग दुर्गा नि आपण संसार करू. या एकाच विचारानं त्याचं मन भारावलं होतं. काळगावच्या जत्रेचा दिवस उगवला आणि राधानगरीचा रंगराव पाटील नाथा पाटलाच्या दारात येऊन उभा राहिला. सासऱ्याचा राग शांत करावा. 2 दिवस जत्रा पाहावी आणि आपल्या बायकोला घेऊन परत फिरावं असा हेतू धरूनच रंगराव आला होता. परंतु त्याला दारात पाहताच नाथा पाटलाचं डोकं तरकटलं. पण राग गिळून तो म्हणाला, गज काय येणं केलं सरकार? कसं म्हणजे? रंगराव चमकून म्हणाला, माणसाकडे माणूस जातो तसंच. खरं हाय ते, नाथा पाटील कडवट सुरात म्हणाला. माणूस माणसाकडेच येतं, पण कारणानं येतं. दगड दगडाकडे जातो, पण त्याची भेट घराच्या भिंती होती, डोंगरात नव्ह. रंगराव खिन्न झाल्यासारखा चेहरा करून नमत घेत म्हणाला, मामासाहेब, मी आपला जावई म्हणूनच आलो आहे. जत्रा करावी आणि जाताना सारजाला घेऊन जावं एवढाच हेतू आहे. पण तुमच्या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही. नाहीच कळणार, नाथा पाटील म्हणाला. वढाळ जनावरचं पोट डावणीला नि गव्हाणीला भरत नसतं. ते लोकांच्या कवाडीत त्वाण घालून खातं. रंगराव दिलगीर होऊन म्हणाला, गुन्हा पदरात घाला. आम्ही रंगढंग केले, तुमच्या मुलीला दुःख दिलं, तरीही मी माणूस आहे. वढाळ जनावराची उपमा देऊन माझा अपमान करू नका. तुमची ती रंगढंग म्हणजे पापाचं डोंगर, नाथा पाटील चिडून म्हणाला. लोकांच्या लेखीबाळी पळून त्यांची अब्रू घेणं, याला तुम्ही रंगढंग म्हणता? तुम्ही त्या माकडवाल्याच्या पोरीला घरात डांबली होती. खाकावर करू नका. ती पोरगी या घडीला माझ्याच माळावर जिवंत आहे. दुर्गा जिवंत आहे हे ऐकून रंगरावाला आश्चर्याचा धक्का बसला. पण तसं भासू नये याची काळजी घेऊन तो म्हणाला, मामासाहेब,
तो प्रकार मला मुळीच माहीत नव्हता किंवा चाकरांना तसं करा म्हणून मी सांगितलंही नव्हतं. म्हणजे बकऱ्याला काळीजच नव्हतं. नाथा पाटील गुरखला. मामा, झालं गेलं विसरून मला माफ करा. आता पुढं मी सरळ वर्तन करीन. रंगराव हात जोडून म्हणाला. जावयानं हात जोडताच नाथा पाटील शांत झाला. त्यालाही ओढून धरायचं नव्हतं. थोडीशी समज देऊन आपल्या लेकीचा संसार सावरायचा होता. 2 दिवस जत्रा बघा नि जातानी आपली बायको घेऊन जावा, असं म्हणून तो उठला आणि जत्रेची देखरेख करण्यासाठी गावात गेला.